आपलं सरकार सेवा केंद्रामध्ये कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप करत हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। रत्नागिरीतील 16, चिपळूणमधील 29 सेवा केंद्र बंद असल्याची राज्य सरकारनं हायकोर्टात कबुली दिली आहे। महत्त्वाचे दाखले, ओळखपत्र, प्रमाणपत्र यासारखी आवश्यक कागदपत्र माफक दरात उपलब्ध व्हावीत यासाठी राज्य सरकारनं आपलं सरकार सेवा केंद्र सुरू केली। मात्र या सेवा केंद्रात नागरिकांची लूट सुरू असून कोट्यवधींचा घोटाळा केला जात असल्याचा आरोप करत अनिकेत जाधव यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। अमेय राणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमेय, आपलं सरकार या योजनेमध्ये नेमका काय घोटाळा झालाय, तो कसा सुरू आहे आणि राज्य सरकारनं काय भूमिका मांडली आहे? आपलं सरकार सेवा केंद्र ही राज्य सरकारची आणखीन एक महत्वाकांक्षी योजना आहे। खास करून ग्रामीण भागातील लोकांना सरकारी दाखले, विविध प्रमाणपत्र जी विविध योजनांसाठी किंवा अन्य कारणांसाठी लोकांना उपयोगी असतात ती त्यांना त्यांच्या जवळच्या असलेल्या ठिकाणी माफक दरात आणि सुलभरित्या उपलब्ध व्हावीत या हेतूनं ही सेवा केंद्र सुरू करण्यात आली। मात्र तिथं असलेले जे अधिकारी किंवा कंत्राटी कर्मचारी होते असतात त्यांच्याकडनं सर्वसामान्य गरीब जनतेची, खास करून खेड्यापाड्यातील अशिक्षित ग्रामीण जनतेची लूट सुरू असल्याचा आरोप करत एक याचिका हायकोर्टात दाखल झालेली आहे। अनिकेत जाधव हे कोकणातील रहिवासी आहेत, त्यांनी ही याचिका दाखल केली आणि त्यावर उत्तर देताना आता राज्य सरकारनं स्वतःहून कबुली दिली आहे की कोकणातील रत्नागिरी आणि चिपळूण येथील अनुक्रमे 16 आणि 29 सेवा केंद्र ही बंद आहेत। ती का बंद आहेत या कारणासाठी आता पुन्हा एकदा यावर सुनावणी होईल, परंतु तुर्तास कुठेतरी या सेवा केंद्रात गैरकारभार होत असल्याचा प्रकार आता समोर येतोय। अमेय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।